ॲसिडिटीची गोळी घेऊन सुद्धा जर तुम्हाला आंबट पाणी किंवा ॲसिडिटी किंवा आंबट गुळण्या येत असतील, उलट्या होत असतील, तर याचा प्रॉब्लेम जेवणात नाही तर तुमच्या सवयींमध्ये आहे. या 5 चुका तुमचा ॲसिड रिफ्लेक्स हे वाढवू शकतात. ॲसिड रिफ्लेक्स तेव्हा होते जेव्हा आपलं स्टमकमधलं ॲसिड हे फूड पाईपमध्ये यायला लागतं. याचे 5 कारणं आहेत. नंबर 1, ओव्हर ईटिंग. गरजेपेक्षा 2 घास कमी खा असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. पण एखादा पदार्थ आपल्याला आवडला तर आपण गरजेपेक्षा 4 घास जास्त खातो आणि त्यामुळे आपल्या पोटावर दाब पडतो आणि हे अन्न आपल्या फूड पाईपमध्ये यायला लागतं आणि रिफ्लक्स व्हायला लागतं. नंबर 2, रात्रीच्या जेवणामध्ये सॅलेडचा समावेश हा जास्त असणे. सॅलेड हे पचायला जड त्याचबरोबर शीत गुणाचे असतात आणि त्यामुळे फायबर जरी असले तरी ते पचायला जड असल्याकारणानं आणि त्याचं पचन व्यवस्थित न झाल्याकारणानं ॲसिड रिफ्लक्स व्हायला लागतं. तिसरं कारण जेवल्यानंतर लगेच झोपणे. जेवण झाल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास आपण स्ट्रेट पोझिशनमध्ये असायला पाहिजे. म्हणजेच ग्रॅव्हिटीमुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं हे व्यवस्थित पचन होतं, ते स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतं. जेव्हा आपण जेवल्यानंतर लगेच झोपतो तेव्हा ग्रॅव्हिटीचं काम हे बंद होतं आणि ॲसिड रिफ्लेक्स व्हायला लागतात. नंबर 4, ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना ॲब्डॉमिनल फॅट जास्त आहे किंवा ज्यांना फॅटी लिव्हर आहे, अशा वेळेस हे प्रेशर स्टमकवर येत असतं. त्यामुळे आपण थोडं जरी खाल्लं तरी पण आंबट गुळण्या यायला चालू होतात. 5, ॲडिक्शन. स्मोकिंग, अल्कोहोल, चहा, कॉफी याचं प्रमाण जास्त असल्यामुळे नॅचरली ॲसिड सिक्रेशन जास्त होते. ते आपलं स्टमक हँडल करू शकत नाही आणि त्यामुळे हे फूड पाईपमध्ये यायला लागतं आणि आपल्याला आंबट गुळण्या यायला लागतात. त्यामुळे तुम्ही जर यापैकी एखादी चूक करत असाल तर ती आजच बंद